नमस्कार. आज आपण चातुर्मासाचे महत्त्व आणि नियम जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण, अनेक महत्त्वाचे दिवस, काळ सांगण्यात आले आहेत. हिंदू कॅलेंडरप्रमाणे अनेक तिथ्या, अनेक सण, अनेक शुभ अशुभ काळ वर्षभरात येत असतात. यातलाच एक महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ महिन्यातील एकादशीपासून हा चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिन्यातील सर्वात मोठी तिथी म्हणजे आषाढी एकादशी अथवा देवशयनी एकादशी. या आषाढ एकादशीची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. पंढरपूरच्या विठोबाकडे संपूर्ण राज्यातून वारकरी पायी जातात. चंद्रभागेत स्नान करून त्याचा आशीर्वाद घेतात. ज्याच्या चरणात विष्णू आणि शिव अशा दोन्ही देव वास करतात, अशा पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवून मागणे मागितले जाते. या दिवसापासून देव निद्रिस्त होतात आणि पुढील 4 महिने ते निद्रेत असतात, अशी मान्यता आहे. या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो, तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. हिंदू धर्मातील कालगणनेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात. हा 4 महिन्यांचा काळ अत्यंत पवित्र समजला जातो. या चातुर्मासात आषाढ महिन्याचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या 3 महिन्यांचे संपूर्ण 30 दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस समाविष्ट असतात. आपल्या शास्त्रानुसार मनुष्याचे 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस आणि रात्र असते. त्यामुळे चातुर्मासाचा 4 महिन्यांचा हा काळ देवांच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागेपर्यंतचा काळ समजला जातो. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून देवांचा निद्रावस्थेत जाण्याचा काळ सुरू होतो. तो कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत असतो. या कार्तिक एकादशीला बोधिनी अथवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे 2 महत्त्वाचे दिवस आहेत. चातुर्मासात देव झोपत असल्याने या काळात वाईट शक्तींपासून आपले रक्षण व्हावे या हेतूने या काळात व्रते, विधी, दान आणि तप केली जातात. या काळात अनेक सप्ताहांचे, सत्यनारायणाच्या पूजांचे आयोजन करण्यात येते. भविष्यपुराण, स्कंदपुराण, निर्णयसिंधू, धर्मसिंधू, कार्तिक महात्म्य, देवस्मृती, गार्ग्यस्मृती आदी आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये चातुर्मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. शुभ मुहूर्त आणि तिथीला होणारी विवाह, मुंडन, जनेऊ विधी, विवाह, गृहप्रवेश, नामकरण आदी मांगलिक कार्ये चातुर्मासात वर्ज्य असतात. या महिन्यात सूर्य, चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी होते. संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत. ते त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करतात. चातुर्मासात काय करावे? चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य करण्यास विशेष महत्त्व आहे. चातुर्मासात अनेक लोक 4 महिने एकच जेवण घेतात आणि राजसिक, तामसिक भोजनाचा त्याग करतात. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती, श्रीकृष्ण, राधा आणि रुक्मिणीजी, पितृदेव, भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करणे शुभ मानले जाते. चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. या काळात पितरांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणे चांगले असते. आता आपण बघूया चातुर्मासात काय करू नये. तर चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या 4 महिन्यात केस आणि दाढी कापू नयेत. काळे व निळे कपडे घालू नयेत. चातुर्मासात निंदेचा विशेष त्याग करावा आणि निंदा ऐकणारी व्यक्ती ही पापी समजली जाते. या महिन्यात प्रवास करणे देखील टाळावे. अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे. चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे. यासोबतच दूध, साखर, वांगी, पालेभाज्या, खारट, गोड, सुपारी, तामसिक अन्न, दही, तेल, लिंबू, मिरची, डाळिंब, नारळ, उडीद, हरभरा डाळ,
यांचाही त्याग करावा. श्रावणसारख्या चातुर्मासाच्या 4 महिन्यात पालेभाज्या जसे पालक व हिरव्या भाज्या, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा, लसूण, उडीद डाळ इत्यादींचा त्याग करावा. तर आता आपण जाणून घेऊया या वर्षी 2025 मध्ये चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे आणि कधीपर्यंत संपणार आहे. चातुर्मास हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक कालावधी आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत चालतो. वैदिक पंचांगानुसार चातुर्मास 2025 मध्ये 6 जुलैपासून सुरू होईल आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबर रोजी सर्व शुभ कार्ये पुन्हा तुळशी विवाहाने सुरू होतील. चातुर्मासात श्रावण महिना येतो, जो भगवान शंकराला प्रिय मानला जातो. हा काळ भक्ती आणि तपश्चर्येसाठी शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसांमध्ये व्रत केले जाते, ज्यामुळे भक्त त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला उंचावण्यासाठी विशेष नियम आणि उपवास करतात. तर हे होते चातुर्मासाचे महत्त्व आणि नियम. काय पाळावे आणि काय पाळू नये, काय खावे, काय खाऊ नये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.